नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर थंडी स्पेशल आज बनवूयात गुळाचा शिरा। तर गुळाचा शिरा गरमागरम मऊसूत खूप छान लागतो आणि बनवायला देखील खूप सोपा आहे। चला तर मग आपण गुळाचा शिरा कसा बनवायचा ते बघूया। एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा गुळाचा शिरा बनवायला देखील खूप सोपा आहे आणि खायला देखील तितकाच छान लागतो। तर सगळ्यात अगोदर इथे गॅसवरती एक भांडं ठेवून घेतले। 1 कप इथे गूळ मी चाकूने बारीक करून घेतलाय म्हणजे पटकन विरघळेल। गॅस इथे मी बारीक केलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे। तर जेवढा गूळ घेतलाय त्याच्या दुप्पट आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे। 1 कप गुळासाठी इथे मी 2 कप पाणी घेतलेलं आहे। गॅस कमी ठेवायचा आहे आणि सतत ढवळत राहायचे म्हणजे गूळ देखील विरघळेल आणि पाण्याला देखील छानपैकी उकळी येईल। गूळ बारीक चिरून घेतला की पटकन विरघळतो। मोठे खडे जर टाकले तर गूळ आपल्याला विरघळून घ्यायला जास्त वेळ लागतो। त्याच्यामुळे काय करायचं, चाकूने गूळ अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा म्हणजे पटकन विरघळतो। तर बघा आता इथे सतत ढवळत राहूया आणि गुळाला इथे विरघळून घेऊया आणि पाण्याला देखील छानपैकी उकळी काढून घेऊया। तर बघा 1-3-4 मिनिटं झाल्यानंतर गूळ छानपैकी विरघळला आणि पाण्याला देखील छानपैकी उकळी आली। गॅस आता मी बंद केलाय। आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे म्हणजे पाणी हे गरमच राहील। आता हे साईडला ठेवलं। गॅसवरती पुन्हा आपण कढई ठेवून घेतली आणि कढईमध्ये आपण 2 मोठे चमचे तूप घालून घेतले। तर हे विरघळून न घेताच असंच तूप आपण याच्यामध्ये घालून घेतले 2 चमचे। तूप गरम झालं की आता याच्यामध्ये मी इथे काजू आणि बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेतलेत। आता 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण हे छानपैकी तुपावरती चांगले परतवून घेऊया। अशा पद्धतीने अगोदर काजू आणि बदामचे तुकडे तुपामध्ये छानपैकी परतवून घेतले की शिरा जो आहे तो देखील खूप छान होतो आणि खूप छान असे क्रिस्पी होतात। तर बघा अशा पद्धतीने मी आता हे काढून घेते तुपामधून। मस्त कलर आलेला आहे। आपण एक डिशमध्ये आता हे काढून घेतले आणि याच्यामध्येच आपण आता रवा भाजून घेऊया। गॅस इथे मी कमी केलाय। तूप छानपैकी आपलं कडकडीत इथे तापलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण 1 कप रवा घालून घेऊया। काजू आणि बदामचे तुकडे अशा पद्धतीने तुपावरती अगोदर परतवून घ्यायचे म्हणजे मग रव्याला देखील खूप छान असा स्वाद येतो आणि त्याच्यामध्ये ना काजू आणि बदाम देखील खाताना खूप क्रंची लागतात। तर बघा आता मी रवा छानपैकी भाजून घेते। गॅस इथे मी कमी ठेवलाय। कमी गॅसवरती आपल्याला जवळपास 7 ते 8 मिनिटांसाठी छानपैकी भाजून घ्यायचं आहे। गॅस फुल जर केला तर तो लगेच करपू शकतो। कमीच गॅस ठेवायचा आणि छानपैकी भाजून घ्यायचा आहे। खमंग असा वास येईपर्यंत आपल्याला हा रवा आता भाजून घेऊया। रवा छानपैकी भाजून झाला की आता गॅस इथे मी पुन्हा अगदी कमी केलेला आहे। याच्यामध्ये आपण आता गरम असलेलं गुळाचं पाणी घालून घेऊया। तर गुळाचं पाणी इथे गाळून घालून घ्यायचं। आता सुरुवातीला थोडंसं घालून घेतलं, एकत्र करून घेऊया। याच्यामध्ये गुठळे मोडून घेऊया। पाणी घालत असताना गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे। आता संपूर्ण पाणी मी गुळाचं जे आहे ते याच्यामध्ये घालून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते। गुळाचं पाणी ज्यावेळेस आपण रव्यामध्ये घालून घेतो त्यावेळेस गॅस आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचा आणि हे चांगलं व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं। याच्यामध्ये संपूर्ण गुठळे आपल्याला मोडून घ्यायच्यात। तर बघा संपूर्ण गुठळे याच्यामध्ये मी मोडून घेतल्यानंतर आता आपल्याला एकत्र करून घेतलं की याच्यावरती झाकण ठेवायचं। गॅस कमीच ठेवूया आणि याच्यावरती झाकण ठेवून घेऊया। तर 1-3-4 मिनिटांसाठी अगदी कमी गॅसवरती मी याच्यावरती झाकण ठेवलं तर चांगली वाफ काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत असा हा शिरा आपला इथे झालेला आहे। आता आपण काजू आणि बदामचे जे तुकडे साईडला ठेवले होते ते याच्यावरती घालून घेऊया आणि याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकून विलायचीची पावडर करून घेतली ती देखील घालून घेतली। आता हे एकत्र करून घेऊया। एकत्र करून घ्यायचे आणि पुन्हा 1-2-3 मिनिटं छानपैकी आपल्याला कमी गॅसवरती हा शिरा परतवून घ्यायचा आहे। तर आता याच्यावरती झाकण न ठेवता छानपैकी मी 2-3 मिनिटं व्यवस्थित एकत्र करून घेतला। गॅस आता मी बंद केलाय। शिरा आपला इथे तयार झालेला आहे। तर मऊसूत मोकळा सुटसुटीत असा गुळाचा शिरा तयार झालेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा। तर अशा पद्धतीने आपला थंडी स्पेशल गुळाचा शिरा तयार आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने गुळाचा शिरा आपला इथे अगदी 5 मिनिटांमध्ये तयार झालेला आहे। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।